आज मी नाश्त्यासाठी चिकनचं नवीन काहीतरी ट्राय करते. त्यासाठी मी इथले चिकन, ब्रेड, लसूण, कांदा, मिरची, कोथिंबीर, भोपळा मिरची, अंडं, लाल मिरची, चिल्ली सॉस, मीठ. त्यानंतर मी पेटवलं गॅसवर ठेवली मी लंगडीत टाकलं मी तेल मस्तपैकी तापून दिल्यानंतर मी त्यात टाकलं ब्रेड आपलं मस्तपैकी लाल आणि कडक व्हायला पाहिजे होतं. त्यासाठी मी जास्त त्याला भाजून घेतलं. बघू शकता तुम्ही आपल्या ब्रेडचा कलर मस्तपैकी छानपैकी आलेला आहे. त्यानंतर मी ते काढलं एका डिशमध्ये. त्यानंतर मी त्यात टाकले चिकन पण आपलं मस्त की व्यवस्थित फ्राय होण्यासाठी मी मस्त शिजवून घेतलं चिकन. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनचे पीस पण मस्त छोटे छोटे झालेले आहेत. चिकन पण आपलं मस्त फ्राय करून झालेलं आहे. छानपैकी आपले मस्त चिकनचे पीस तळून झाले आहेत. त्यानंतर मी मिक्सरचा भांडा घेतला. त्यात टाकलं मी ब्रेड मस्त की तळून घेतलेलं. त्यात नंतर टाकले चिकनचे पीस. नंतर टाकलं मी कांदा, मिरची, लसूण, भोपळा मिरची, अंडं, थोडीशी लाल मिरची पावडर, त्यानंतर चिल्ली सॉस, कोथिंबीर, नंतर चवीनुसार मीठ. ते टाकून झाल्यानंतर मी लावलं मिक्सरला. बघू शकता तुम्ही मिक्सरला लावून झाल्यानंतर आपलं किती छान प्रकारे आपलं सर्व मिश्रण तयार झालेलं आहे. आता बघू शकता मी ठेवला तवा गॅसवरती गरम होण्यासाठी. त्यात मी टाकले ब्रेड, जेणेकरून आपले ब्रेड मस्त की कडक होण्यासाठी त्याला व्यवस्थित मी मस्त भाजून घेतले. तुम्ही बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे त्याचा. मस्त कडक झालेले आहेत आपलं. ते झाल्यानंतर मी ते एका काढून ठेवले डिशमध्ये काढून झाल्यानंतर मिक्सरचा भांडा घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ब्रेड मी तोडून टाकलं आणि त्याचा मस्त की केला भुगा झाल्यावरती ते मी एका डिशमध्ये ओतला आणि त्याच्यामध्ये थोडासा मी रवा टाकल्याने मस्तपैकी कडक पण होतात आणि खुसखुशीत पण होतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझं मिश्रण तयार होतं ते मी बनवायला घेतलं. बनवताना बघू शकता मी त्याला मस्त की गोल आकार दिला. असेच मी करत होती. तर भाऊ माझा पोऱ्या बोलते, मम्मी बस ना किती करते. तर बरं आहे ते पूर्ण करायला नको का. नंतर तुम्ही बघू शकता मस्त की मी ब्रेडचं मस्त भुगा केला होता. त्यात मी ते मस्त की डुबवत होती व्यवस्थित. त्याला ते लागत होतं. लावून झाल्यानंतर मग 1-2 तास मी मस्त की फ्रीजमध्ये ठेवलं. गॅस ठेवून मी तेल ठेवलं तापवण्यासाठी. तेलाला मस्त की उकल आला. मस्त की आपलं तेल तापले होतं. मग त्यात मी टाकले पीस. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे मस्त की पीस टाकल्यानंतर आपले किती छान प्रकारे मस्त की तळून झालेत आणि खुसखुशीत पण झालेत आणि बघायला पण किती छान वाटते. बघू शकता तुम्ही शेवटचे माझे पीस होते तेही माझे झाले. फायनली आपलं रेसिपी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही दिसायला पण छान, खायला पण छान. मस्त की मी तोडून तुम्हाला दाखवलं सुद्धा. त्यानंतर मी खाल्यावर तर इतकं भारी वाटलं ना खायला की खूपच भारी. जर तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर